आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे. सरकारच्या जैव इंधन मिश्रण कार्यक्रमाबाबत होणाऱ्या विधायक टीकेचं स्वागत करण्याची सरकारची भूमिका आहे आणि आलेल्या सूचनांचा या कार्यक्रमात समावेश करून आवश्यक त्या सुधारणा करू असं आश्वासन केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिलं. राजस्थानमध्ये एका कार्यक्रमात ते काल बोलत होते. इथेनॉल ही नवी संकल्पना नसून एका शतकापेक्षा जास्त काळ याचा वापर होत आहे असं त्यांनी सांगितलं. ऑस्ट्रेलियासाठी भारत हा आर्थिक क्षेत्रातला महत्त्वाचा भागीदार आहे असं प्रतिपादन ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 8 ते 10 जुलै दरम्यान ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर अल्बानीज यांच्या कार्यालयानं एक निवेदन जारी केलं. यंदाच्या श्री अमरनाथ यात्रेला उत्साहात सुरुवात झाली असून पहिल्या 2 दिवसात 32,313 भाविकांनी अमरनाथच्या पवित्र गुहेचं दर्शन घेतलं. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी 20,145 भाविकांनी दर्शन घेतलं असून गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या अधिक आहे. दरम्यान यात्रेकरूंचा चौथा जत्था आज पहाटे जम्मूमधल्या भगवती नगर यात्री निवासातून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत रवाना झाला. माजी राज्यसभा सदस्य विनय सहस्त्रबुद्धे यांची काल मुंबईतल्या एशियाटिक सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड झाली. 200 वर्षांहून अधिक प्राचीन या संस्थेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सहस्त्रबुद्धे यांनी ज्येष्ठ पत्रकार आणि माजी राज्यसभा सदस्य कुमार केतकर यांचा पराभव केला. यावर्षी संस्थेच्या सदस्यत्वासाठीच्या अर्जांमध्ये झालेली वाढ आणि निवडणुकीतल्या पॅनल्सला मिळालेला राजकीय पक्षांचा पाठिंबा यामुळे ही निवडणूक विशेष लक्षवेधी ठरली. व्हेनेझुएलातल्या दुहेरी भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 2,954 वर गेल्याची माहिती नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष होर्हे रॉड्रिगेज यांनी दिली. या दुर्घटनेत 16,000पेक्षा जास्त जण जखमी झाल्याचं तर जवळपास 16,000 जण बेघर झाल्याचं त्यांनी सांगितलं. मदत आणि बचाव कार्य अद्याप सुरू आहे. काँगो या देशात इबोला विषाणूचा प्रादुर्भाव सुरूच असून आतापर्यंत 1,528 रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 492 जणांचा मृत्यू झाला आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आज रात्री 8:42 प्रसारित होईल. नमस्कार.